नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हराभरा कबाब कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघा, पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण पालक टाकून घेऊ। पूर्ण पालक मोडला पाहिजे, आपल्याला शिजवायचा नाहीये, फक्त गरम पाण्यातून काढायचा आहे। आपला पालक मस्त आता गरम पाण्यातून काढून घेते मी। आता याच्यातलं जे पाणी असेल ना ते सगळं काढून घ्यायचं आहे। असं दाबून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। हिरवी मिरची, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार घ्या तुम्ही। तिखट छान अशी परतवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची टाकतोय। शिमला मिरची पण चांगली परतवून घ्यायची। बीन्स, ज्याला श्रावणी घेवडा असं बोलतो आपण, मटर, आता आपल्याला सगळं चांगलं परतवून घ्यायचं। तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं। बघा, इथे परतवून झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊ। जास्त पण नाही परतवायचं आपल्याला, हे मिक्सरला बारीक करायचं आता आपल्याला पालक आणि या भाज्या। बघा, आता आपण याच्यामध्ये पालक टाकून घेऊ। आता हे सगळं मस्त असं थोडं जाडसर आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरला। आता आपण हे भाज्या दळून घेतल्यात, त्या काढून घेतोय एका बाउलमध्ये। याच्यामध्ये पनीर घालायचं, बटाटे 2 बटाटे घेतले मी, छोटे बटाटे होते ते 2 घेतले। ब्रेड क्रम्स अर्धी वाटी घेतलेली। आता इथे आपण सुके मसाले टाकतोय। गरम मसाला घेतला मी अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा,
लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालतोय. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघा असं मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता असं जर वाटत असेल हे खूपच ओलं आहे तर तसं नसतं. बघा असं परफेक्ट होतं. मग ते असे गोळे करून घ्यायचे. एका डिशमध्ये काढून घ्यायचे. मी ते पनीरचं डिश घेतली. अशा टिक्क्या करून घ्यायच्या आणि हे जे आपण ब्रेड क्रम्स करून घेतलेत ना त्याच्यामध्ये अशी बुडवायची. त्याच्यावरती काजू लावून असे सगळे करून घेते मी आता. तेल गरम झालेले आहे तर आपण हे कबाब असे एक एक करून तळून घ्यायचे. दोन्ही साईडने असे पलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचे. बघा आपले सगळे असे कबाब मस्त तळून झालेले ते. आवाज बघा मस्त झालेले ते कुरकुरीत एकदम. मी आता ह्याच पद्धतीने सगळे तळून घेते. ते आता मी टिश्यू पेपरवर काढते. हे बघा मी आता सगळे काढून घेतले. सगळे तळून झालेत. आता मी इथं गॅस बंद करते. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. हे बघा इथे आपले सर्व कबाब मस्त असे बनवून तयार झालेले. क्रिस्पी असे मस्त छान असे बनवून तयार होतात. तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.